नमस्कार मित्रांनो, आपण आहोत पळशी तालुका मान जिल्हा सातारा या ठिकाणी आणि इथे एचएफ गायींचा गोठा आपल्याला दिसतोय. प्रशस्त असा गोठा आणि सुंदर असं नियोजन त्यांनी केलेलं आहे. कशा प्रकारे त्यांचं नियोजन दररोजचं चालू आहे, दूध किती जातं दिवसाला, याची संपूर्ण माहिती आपण त्यांच्याकडून जाणून घेऊ. चला आपण आता त्यांना भेटूया. दादा नमस्कार. नमस्कार सर, मला पहिल्यांदा तुमचा परिचय द्या. हा, माझं नाव डॉक्टर तुकाराम खाडे, पळशी, तालुका मान जिल्हा सातारा. मला सांगा की आपण दूध व्यवसायाची सुरुवात कशी केली? दूध व्यवसायाची सुरुवात मी असताना व्हेटरनरी डॉक्टर आहे आणि मी बाहेर होतो. फक्त 1-2 वर्षापासून मी गावाकडे आलो. गावाकडे आल्यानंतर मला ह्या जनावरांविषयी प्रेम आहे पहिल्यापासूनच. बरं. मी नुसतं जनावरांची डॉक्टरकी पैसे कमवण्यासाठी नाही केली, तर मनापासून त्यांना म्हणजे जीवदान कसं देता येईल ह्याच्यावर मी भर जास्त दिला. आणि मग मला वाटलं 1-2 कालवडी घ्यावीत. बरं. मग मी एक 6 महिन्यात 10-11 कालवडी घेतल्या. मग त्याला मी थोडं पेंट चारून मी 9 गाया, माझ्या 9 गाया तयार झाल्या 1.5 वर्षात, 18 महिन्यात. मग मी गाय वेल्यानंतर डेअरीवाल्याकडून उचल घेऊन 1-2 गायी घेतल्या. त्याच्यानंतर ती पैसे फेडून 5 महिन्यानंतर परत उचल घेऊन परत 5 गायी घेतल्या. त्याच्यानंतर परत एक 7-8-9 महिन्यात ती पैसे फेडून परत 11 गायी घेतल्या. या 25-26 महिन्यात मी 46 गायी केल्या. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ह्याच्यात मी कालवडीवर जास्त भर दिलाय. घरच्या गायी तयार करायच्या ज्यादा. घरच्या गायी जेवढ्या तयार होतील तेवढा आपला ह्यात प्रॉफिट वाढतोय. म्हणजे तुम्ही एकंदरीत ब्रीडिंगवर काम करायला सुरुवात? हा, ब्रीडिंगवर मी काम चालूच आहे. हा, ब्रीडिंग जेवढं आपल्या घरचं तयार करता येईल तेवढं आपल्याला त्यातून फायदा आहे. कशा प्रकारे सांगाल? म्हणजे जे नवीन असतील त्यांना ब्रीडिंग करणं किती महत्त्वाचं आहे? आता ब्रीडिंग सध्या करणं म्हणजे कसं आहे, बाहेरची गाय आज घ्यायला गेलं तर 1.5-2 लाखाच्या खाली गाय मिळत नाही. आणि ती बी गाय कशी लागेल ह्याची काही गॅरंटी नाही. त्यापेक्षा आपण घरी गाय तयार केलेल्या, आजारी पडत नाही, दवा लागत नाही, चांगलं ब्रीडवर तयार केल्यामुळे एक 20-25 लिटर सरासरी दूध गाय चालते. आणि बाहेरचे गाय आपण जास्त ब्रीडचे आणले तर ते थोड्या दिवस दूध चांगलं देते त्या. आणि नंतर परत त्या गायी काय करते, त्या आजाराला जास्त बळी पडते. त्यामुळे आपल्या घरच्या गायी जेवढ्या तयार करत तेवढ्या गाय आपल्या एकदा रान घेतलं की गाय आजारी पडत नाही, काय नाही, अगदी मस्तपैकी चालतात. म्हणजे मेडिसिनचा खर्च कमी प्रमाणात येतोय. आणि ह्यातून आपल्याला कसं आहे, हा दूधधंदा तसा विचार केला तर चारा ही ह्या दृष्टिकोनातून म्हणजे एवढा म्हणजे परवडेटेबल नाही आहे. पण तरी पण काटकसरीनं केला तर आपलं कुठंतरी जेमतेम चालतं. या दरात अजिबात परवडत नाही. 40 रुपये जरी दर आपण म्हणतो पण 40 रुपये दरात सुद्धा चारा 2,000 रुपये म्हणजे आपण घ्यायला गेलं तर 4,000-5,000 रुपये टनान चारा आपल्याला बसतो घरपोच. त्यामुळं बाकीच्या गोष्टी परत मेंटेनन्स हे बिहारी कामाला आहेत. परत जनावरं गाय काय सगळ्या गायी एका टायमाला दूध देत नाहीत. काय गाय गाठते, काय गाय आजारी एखादी असली काय, मग त्याचा सगळ्या गोष्टीतनं विचार केला तर त्या मानानं जेमतेम कसं तरी आपलं ताळमेळ बसतोया. म्हणजे व्यवस्थित चालवणार असला तर बसतोया, नाहीतर मग हा धंदा जेवढा चांगला तेवढा वाईट पण आहे. ज्यावेळेस तुम्ही सुरुवात केलेली त्यावेळेस काय सिच्युएशन होती नक्की? ज्यावेळेस तुम्ही सुरुवात केलेली दूध व्यवसायाची कशी सिच्युएशन होती? त्यावेळेला बी दुधाला दर कमीच होतं, 27 रुपये दर होता. तरी पण आपण आपल्याला एक नाद आहे म्हणून आपण हे धंद्यात उतरलो होतो. म्हणजे भविष्यात चढ उतार ही प्रत्येक गोष्टीत राहतातच. त्याच्यामुळं आपण काय केलं, एकदा एका धंद्यात टिकून राहिलं की मग आपला फायदा होतोच. पण टिकून राहिलं पाहिजे. आणि सुरुवातीला 2-3 वर्ष हा धंदा परवडत नाही. का तर आपल्याला शेड बांधणे आहे, बाकीचं मुक्त गोटा करणं आहे, परत चाऱ्याचं नियोजन करणं आहे. तर बऱ्याच म्हणजे गोष्टीला सामना करत ही धंदा करावा लागतो. सुरुवातीला तुम्ही म्हटलं की 2 कालवडी घेतल्या ना? 2 कालवडी सुरुवातीला घेतल्या. परत कुठून घेतलेल्या त्या? इथं पळशीतच घेतल्या शेतकऱ्याच्या. त्याच्यानंतर परत मी अशा शेतकऱ्याच्या बघून 10-11 कालवडी घेऊन तयार केल्या. बरं. याला चारा बिरा भरपूर, खुराक भरपूर देऊन मी 18 महिन्यात माझ्या 10 कालवडी येल्या. एक डॉक्टर ज्यावेळेस दूध व्यवसायात उतरतो काय अनुभव असतो? म्हणजे डॉक्टर दूध व्यवसायात उतरल्यानंतर तुम्ही स्वतः वैयक्तिक काय करत होता सुरुवातीला? मी वैयक्तिक स्वतः डॉक्टर करून मी स्वतःच्या कालवडांना खाणं, खुराक आपल्या हातून देणं सगळं आपल्या हातूनच केलं. आणि नंतर मग ज्यावेळेला माझ्या 9-10 गाया झाल्या तेव्हा मी बिहारी आणले. आता 2 बिहारी आहेत आपल्या गोट्यात कामाला. दोघं 60 जनावर सांभाळतात. 45-46 गाय आहे आपली. 10 कालवडी, 10-11 कालवडी आहेत. आपण 10-11 कालवडीवर जास्त भर देऊन त्या
कालवडीतनं कशा 17-18 महिन्यात तोच आपला प्रॉफिट राहतो या. कालवडी जेवढ्या तयार करेल तेवढा प्रॉफिट आपला शिल्लक म्हणायचं. दुधातून येणाऱ्या पैशात त्यांचा मेंटेनन्स चालतो या. डॉक्टर असल्यामुळे किती फायदा होतो, म्हणजे आजार वगैरे झाल्यानंतर खर्चाची किती बचत होते आपली? आपल्या खर्चाची बजेट 30% फक्त होती. 70% आपल्याला मेडिसिन घालावं लागते. आणि त्याच्यानुसार आपण घरी असल्यामुळे सकाळ संध्याकाळ दुपारी कधी बी येतो ना जेवण हे करायचं. त्यामुळं काय कुठला आजारी पडले लगेच आपण दवा देऊन लगेच ती म्हणजे दुरुस्त होतं या. त्याच्यामुळे तो एक आपला फायदा आहे स्वतः. आणि ह्या डॉक्टर पेशात किंवा डेअरीवाला ही असा व्यवसाय कोण करत नाही ती. पण आपल्याला ह्याचा आवड असल्यामुळं यात आपण उतरलोय आणि उतरलोय. आपण रिटायरमेंटला आलोय. आता ही रिटायरमेंटचा हा मोठा व्यवसाय आपल्याला करायचा आहे. त्या दृष्टिकोनात आपली वाटचाल मोठी चालू आहे. कितीपर्यंत गाय न्यायचं स्वप्न आहे तुमचं? मी आता 2 वर्षात 50 पण माझा 60चा आकडा आला आहे. अजून एक 100 पर्यंत आपण गाय चांगल्या ठेवणार आहे. किती गाय असल्यावर आपल्याला दूध व्यवसाय परवडतो? हां, गाय 50 असल्यानंतर दूध व्यवसाय हा चांगला परवडतो. आणि त्याच्यावर बी व्यवस्थित म्हणजे सगळ्या गोष्टीवर आपण ध्यान देऊन काम केलं पाहिजे. खरेदी करण्याच्या आधी मला सांगा की तुम्ही खरेदी करायला गेला, कालवडी खरेदी करायला गेला, पण जे शेडचं नियोजन होतं ते कसं होतं आधी? शेडचं नियोजन होतं आपलं. थोडंसं शेड होतं पहिलं भावाचं. त्यातच आपण आपल्या कालवडी बांधल्या. त्याच्यानंतर मग परत आपण थोडं शेड वाढवत 16 बाय 350 असं आपलं शेड टोटल आहे. आणि त्यात मुक्त गोठा आपला 5-6 गुंठ्याचा मुक्त गोठा आहे आपला. अजून आपण त्या मुक्त गोट्या शेजारी आपण एक विहीर पाडली. त्यातली सगळी मुतारी आपली त्या विहिरीत जाऊन आपल्या पिकाला ते मुतारीपासून आपल्याला त्याचा एक फायदा होतो. शेणखत नाही घातलं तरी आपली शेती त्या मुतारीवर 1 नंबर पिकते या. आता मुतारी किंवा त्या शेजारी गोट्याच्या खाली डास वगैरे मच्छर काही सुद्धा राहत नाही. मुतारी पूर्ण विहिरीत गेल्यामुळे ती विहिरीतलं पाणी आपण शेतीला वापरतोय. त्याच्यामुळे तो एक आपला मोठा फायदा आहे म्हणजे त्या मुतारीपासून. आणि आपल्याला शेणखत विकायला गावते. बोला. आणि आपल्याला शेणखत विकायला गावतंय. त्याच्यात आपला 30% चारा बघतोय या. काय होतोय म्हणजे आपण सगळं नियोजन काम करतोय. त्यामुळं आपल्याला बऱ्यापैकी चांगलं परवडते मला स्वतः तरी. बाकीचे कसं आहे, माझ्या गोट्यात गाय आजारी जास्त नाहीत. गाय गाभण राहायला कसं बाहेरच्या गोट्यातनी समजा 50 गाय असली तर 10 गाय गाभण नाहीत. 4-5 गाय दगडीत बाद आहेत. परत 10-15 गाय 8 आल्या आहेत. त्यामुळे त्यांना जरा थोडंसं ती परवडायला नॅट करते. आणि मी स्वतः डॉक्टर असल्यामुळं माझं कसं आहे, मी गाय लगेच लावतो तिथं खर्चाचं बजेट बघत नाही किती पैसे जातात काय. लगेच औषधं हे आणून पटापट करून टायमिंगला 3-3.5 महिन्यात माझी गाय गाभ जाते. त्यामुळे दुधाचं जी स्पीड आहे ती 7-8 महिना आपलं रेकॉर्ड चांगलं राहते दुधाचं. आणि 2.5 महिना आपण सोडून देतो गायला. आणि सोडून दिल्यामुळं परत गाय आटल्यानंतर तिला भरपूर खायला वगैरे शेरको फेरवाला हे असे टॉनिक वगैरे देतो. त्यामुळे पुन्हा गाय आज जर काय ह्या पहिल्या त्याला जर 25 लिटर चालली तर ती दुसऱ्या त्याला 30-35 कडे आपली गाय दूध देते. आणि ती दुधाचं रेकॉर्ड चांगलं. गायच्या अंगात आपलं महत्त्वाचं काय आहे की गाय आपण खराब होऊन देत नाही. गाय खराब झाली की विटनेस झाला की आजाराचं प्रमाण जास्त वाढते. गाय तयार असली की दूध बी देते, आजारी प्रमाण कमी आहे. आज तुम्ही बघताय आज कुठली गाय तुम्हाला खराब दिसते या? हां, तब्येत वगैरे सगळं मेंटेन आहे. आज या तुम्ही इकडं गोट्यातून, ही आपला गोठा आहे. आज आपण जनावराच्या पाठीमागं असल्यामुळं आपल्याला जनावर एक सुद्धा म्हणजे काय हालत नाही. शांत जनावर सगळे आहेत. ही गाय आपण निम्म्या खरेदी केल्यात, निम्म्या घरच्या गाय आहेत. ही एबीएचं पिल्लू आपण घेतलं 2.5 लाखाला. अशा गाय घेतल्यात आपण. सगळ्या गाय आपल्या दुधाला 20 लिटर 20+ सगळ्या गाय आहेत. हे बच्चा 11,000ला घेतलेले कालवड आहे. आज 30 लिटर दूध देतं या. हे बी एबीएचं पिल्लू आहे. 40+ चाललंय आता. 40+? हां, 40+ आहे. हे बी गाय 25-30 लिटर दूध आहे. हे 2 पिल्लं आपण 30,000त घेतलेली आहे ती फक्त. कितना सर जंबो सर? 30,000ची पिल्लं आहे ती आपली. अशी आहे ती. अजिबात हालत नाही. ती आपण रोज गोट्यात असल्यामुळं. आणि आमचा जो हे बिहारी आहे हो 1 नंबर अच्छा काम करताय. मला सांगा की प्रत्येकाला वाटतं की दुधाची. संतोष ये ना, काय गोट्यात तुला काय कमजोरी वाटते या? हाँ, खाना पिना कैसा है, सब अच्छा है क्या? आणि हे अशी पिल्लं आपण तयार करतो. ह्या वेळी 30,000ची 2 पिल्लं आहेत फक्त. आता ही विकतायत आपली. अजून हे पिल्लं. हे गव्हाण कसे बांधलेले आहे? हे गव्हाण पाण्यासाठी आणि सगळंच होतं याच्यात. उंची वगैरे किती आहे त्याची? उंची याची 2-2.25 फूट आहे उंची. 2.5 फूट आपण.
आणि ही रुंदी किती आहे? ही रुंदी आहे सरासरी एक 2 फुटापर्यंत रुंदी आहे तो. हां हां हां. आणि हे पिल्लं आपण बारकी घेतलेली आहे ती, ही पिल्लं 18,000 पिल्लू घेतलं, ही 11,000 पिल्लू घेतलेलं आहे. हे आपण तयार केलीत ब्रीड अशी. ही आपला फायदा मोठा हीच आहे. काय परत ही गाय आपण अशा वाढवत पहिल्या ही एकच लाईन होती माझी 1.5 वर्षापूर्वी. आज जवळजवळ 14, एका लाईनीला 14 जनावर आहेत. अशा 5 लाईनी आहेत आपल्या आता. किती? 5 लाईनी. आणि इथून असे सगळी ही शेडची मुतारी आहे ती विहिरीत काढलेली आहे, पूर्णपणे विहिरीत जात आहे. ही सगळी अशी मुतारी जाती विहिरीत. तिथं विहीर आहे. हां, त्यामुळे डास मच्छर अजिबात इथं घाण कुठेही अजिबात गोट्याच्या दिसत नाही. घाण आहे तर मग आजाराचं प्रमाण वाढलं, गुचिडताप, बबेशिया, दगडी. आता ही सगळं चकाचक होणार थोड्या मुक्त गोट्यात गाय सोडल्या. आणि शेड असं पाहिजे की व्हेंटिलेशन शेडला दोन्हीकडून सगळीकडून हवा आत आली पाहिजे. ही दिशा कशी आहे म्हणला शेडची? ही दक्षिण उत्तर दिशा आहे. दक्षिण उत्तर. हां. ही शेडची लांबी रुंदी किती आहे ह्या शेडची? ह्या शेडची 70 बाय 32 आहे. आणि बाहेर बघतोय मी, बाहेर एक आहे, बाहेर एक त्याची 16 बाय 70 आहे. आणि पलीकडे आहे ते? पलीकडे आहे ती 80 बाय 16. 80 बाय 16. आणि आता इथं बांधकाम चालू आहे ते 50 बाय 16चं. मग असे 3 शेड काढण्यामागचं कारण काय? हां, असे 3 शेड वगैरे काढण्यामागचं? व्हेंटिलेशन गोट्यात राहते ना जास्त. बरं. व्हेंटिलेशन म्हणजे जनावराला हवा खेळली पाहिजे. जनावराचं म्हणजे प्रत्येक जनावराला हवा मिळाली पाहिजे. हां. आणि जितकी हवा मिळेल तेवढं जनावर रवताचं प्रमाण चांगलं चालतंय गोट्यात. आता प्रत्येकाला वाटतं की दूध व्यवसायात आल्यानंतर दुधाची गाय घ्यावी, ते पैसे खर्च करायला बघतात जास्त. म्हणजे तुम्ही जसं की म्हटला 40 लिटर दूध देणारी गाय आहे एक, अशा गाय खरेदी करायला बघतात. तुमचं काय मत असेल, किती लिटरची गाय त्यांनी सुरुवातीला घ्यावी, सुरुवात कशी करावी? सुरुवातीला आपल्याच भागातली गाय 20 लिटर 20+ चालणारी गाय घ्यावी. का तर आपल्या भागातली गाय जी आपल्या रानात तयार झालेली आहे ती आजाराला जास्त बळी पडत नाही. आणि ज्या गाय आपण बाहेर आणतो पंजाब, बँगलोर किंवा अशा लांब लांबच्या मार्केटवर आणतो त्यांचं हवामान वेगळं आहे, आपलं हवामान वेगळं आहे, त्यांचा चारा वेगळा आहे, आपला चारा वेगळा आहे. आणि ती आपली जागा घ्यायला जास्त प्रमाणात त्रास देते. आणि तिकडं डास मच्छरचं प्रमाण जास्त असल्यामुळे ती गाय आपल्याकडं आली येईल की तिला गुचिडताप काहीतरी पण आजारात ती बळी पडतील. त्यातनं उठणं म्हणजे एवढं सोपं नाही. सुरुवातीला तुम्ही उतरल्यानंतर लोकांचं म्हणणं काय होतं, म्हणजे तुम्ही एक डॉक्टर, हां, म्हणजे तो व्यवसाय तुमचा चालूच असेल आता. हो. मग त्याच्यासोबत तुम्ही हा व्यवसाय करता, असं लोकांचं काय म्हणणं होतं? मग लोकांचं असं म्हणणं होतं की ही येडा आहे, डॉक्टर की करायची सोडून एवढी मोठी डॉक्टर की फेमस BMD प्रॅक्टिसचा गडी आहे. आणि ही असली कालवाड घेऊन याची किती 3-4 वर्षात तरी गाय तयार होतील का? दुनिया काय म्हणते त्याच्याकडे लक्ष द्यायचं ना, आपल्याला काय आवडेल त्याकडे आपण फोकस जास्त ठेवायचा. काय पण दुनिया काय बी बोलल, आता ह्यात मला आवडच आहे पहिल्यापासून. म्हणजे मी डॉक्टर झालो 25/3/93ला माझा पहिला दिवस आहे. माझा आज प्रॅक्टिसचं 33वं वर्ष आहे. 33 वर्ष आहे. आणि ह्याच्यावर मला प्रेम जास्त आहे. त्याच्यामुळे मी ह्यात पडलो आणि माझा काय तोटा झालेला नाही. मी उच्चांक चांगल्या पद्धतीने गाठला. आज गावात 1 नंबरमध्ये मी गोठा आणलाय पळशी गावात 2 वर्षात. दोन्ही कसं मॅनेज करता मग तुम्ही? दोन्ही म्हणजे माझं मी प्रॅक्टिस करतो, इकडं शेडमध्ये 2 बिहारी सगळं काम बघतात. परत 2 गडी वावरात आहेत, सगळं शेती बिधान ही. आणि आम्ही ही दोघात माझा आणि धाकट्या बंधू हा व्यवसाय आहे. आणि धाकटा बंधू सगळं शेतीचं ह्याचं मॅनेजिंग करतो गडी ही. आणि मी माझं इकडं गोठ्यात मी जनावर आजारी पडलेली गोठ्यात काय चाललं मी मॅनेज करतो. त्यामुळे आमचं व्यवस्थित चालू आहे सगळं. आता मला सांग की चाऱ्याचं नियोजन कसं आहे आता? चाऱ्याचं नियोजन 70% आपला घरचा चारा आहे, 30% विकत आणतो. त्यात शेणखत विकलं की ती चारा आपला बघतोय. शेणखत किती ट्रॉयला बघतो? शेणखत एवढ्या जनावर महिन्याला एक 5-6 टेलर बसतात. 5-6 टेलर बसतात महिन्याला, आहे की नाही? आपले शेणखत गोबर 5-6 टेलर बसतात. घरगुती वैरण काय काय? घरगुती वैरण आहे, मका सोडून आम्ही काय करतच नाही शेतात. आणि ऊस आहे, एवढं 2च. एवढी 2च? धान्य विकत आणून खातो. किती जागेत नियोजन आहे ते चाऱ्याचं? चाऱ्याचं 7-8 एकर जमीन आहे आपली घरची. आणि पाणी वगैरे आपल्याला आहे, भरपूर आहे तसं. म्हणजे पाण्यावर बी खर्च आपण भरपूर केला आहे. विहिरी मोठ्या मोठ्या पाईपलाईन केलेत, खोलं पाडलेत, विहिरी पाडलेत. त्यामुळं आपलं घरचं सगळं चालू आहे व्यवस्थित. किती वेळा चारा टाकला जातो दिवसातून? दिवसातून फक्त 2च वेळ चारा असतो. किती टाकला जातो? 40 किलो चारा एका गायला असतोय, 2 टाईम फक्त. आणि खुराकाचं कसं नियोजन आहे? खुराक आपल्याकडं समतोल आहे, का तर ही संकरित जनावर आणि समतोल आहाराची गरज आहे ह्याला. बरं.
आपल्याच सरकी पेंड आहे, मका भरडा आहे, गोळी पेंड आहे, थोडी खपरी आहे, अजून थोडासा कधी भुस्सा असतो या, कधी आटा असतो या, म्हणजे थोडं चेंज सारखं असते, थोडं चेंजिंग. त्याच्यामुळं ते जनावर पाणी बिनी चांगलं पितात. परत रवताचं प्रमाण चांगलं राहतं या. परत बुळकांड्याचं प्रमाण राहत नाही, दगडीचं प्रमाण राहत नाही गोट्यात जास्त. त्यामुळं गोटा व्यवस्थित चालू आहे आपल्या. काय एवढ्या ह्याच्यात एकही गाय दगडीत बाद नाही, एक गाभण नाही, असा प्रश्न नाही आपल्या गोट्यात. आपल्याला आपल्या दुधाला आता दर किती मिळतो? आपल्या दुधाला आता 38 रुपये आपल्याला जागेवर दर बसतो. फॅट एसएनएफ किती? फॅट एसएनएफ 3.5 8-5च्या वरच आपल्याला लागतो. आणि दूध किती जातं दिवसाला? दूध आपलं सरासरी आता गाय गाभण गाय आहे त्याच्यात जवळजवळ 15-16 गाय गाभण आहेत. बरं. 30 गाय आहेत आणि एक 5-6 गाय सोडलेत. म्हणजे आता सरासरी 25-26 गाय चालू आहे दुधाला. 25-26 तर 750 लिटर आपलं दूध आहे आता चालू दिवसाचं. मग महिन्याकाठी मला उत्पन्न किती मिळतं यातून? महिना काठी तसा खर्च बी आहे. 1.5 लाखाची पेंट जाते या, 1.5 लाखाचा चारा जातो या, मेंटेनन्स, बिहाऱ्यांचं पगार, आपल्याला एक सगळं जाऊन महिन्याला काठी 1 लाखभर रुपये आपल्याला राहतात. म्हणजे काय लय मोठं बोलण्यात अर्थ नाही, जे काय आहे खरं ते खरंच. त्याच्यावर बी आपली कामं चालू आहेत ना सारखी, शेड बांधणं, हे करणं. ह्या दुधाच्या पैशावर आपण सगळं केलं आहे. शेड, गाय घेणे, डेअरीवाल्याकडून आपल्याला डेअरीवाल्यानं साथ चांगली दिली, उचल घेऊन आपण सगळी कामं करतोय. तेच माझा प्रश्न आहे की प्रत्येकाला वाटतं की सुरुवातीला मोठं शेड असावं, भरपूर प्रचंड खर्च करावा. आपण प्रचंड खर्च पण होतो त्यांचा. मला सांग की सुरुवातीला किती आपण खर्च केला पाहिजे, कशा खर्च केला पाहिजे? आपण सुरुवातीला शून्यातनं उतरायचं. एक कालवडी घ्या तुम्ही, 7, 8, 9, 10, 5 ज्या ज्या परिस्थिती असेल त्यानुसार. त्याला एक वर्षभर थांबा तुम्ही, त्याला मेंटेनन्स करून चांगल्या गायी घरच्या आधी 7, 8, 10 तयार करा. त्यावेळेस तुम्ही जर 10 गाय आज आणायला गेला तर 15 लाख रुपये लागतात. 15 लाखाचं व्याज, चारा, हे त्याचा कॅल्क्युलेशन केलं तर ते आपल्याला परवडत नाही. तुम्ही बारक्या कालवडी घेऊन मोठ्या करा, परत मोठ्या कालवडी घेऊन परत गाया करून परत उचल घेऊन तुम्ही हा धंदा मोठा करत जावा. तुम्ही अचानक कर्ज काढून मोठा ह्याच्यात उतरू नका. स्वतः करायचं असेल किंवा ज्याच्याकडे पैसा पाणी आहे ते उतरलं, स्वतःचं ते लॉस झाला तर सोसण्याची ताकद ज्याच्याकडे आहे त्यांनी केला तर चालेल. दुधात येणारे चढ उतार त्याला कसं सामोरं गेलं पाहिजे? दुधात येणारा चढ उताराला काय नाही, आपलं जे आहे ती बंद करायचं नाही. दुधाचा दर पडला म्हणून गुराला वैरण चारायची कमी करायची नाही. आणि दुधाला दर लय वाढला म्हणून लय बी त्याला खायला द्यायचं नाही. मापात सगळं पाहिजे तुमचं. रिस्क कोणते दूध व्यवसायामध्ये? दूध व्यवसायात रिस्क तशा भरपूर आहेत, त्या एवढं सोपा बी नाही. दूध व्यवसायाला तुमचं काय आहे की एखादी गाय अचानक फॉरेन बॉडी आहे, ती फुफ्फुसात घुसलं तर जाग्यावर जनावर दगावतंय. एखादी मस्टडी झाली गायला तर ते जर मोठी मस्टडी झाली तर ते बी काय खरं नाही. आणि हे आपण अशा बारक्या बारक्या कालवडीत करून तयार करत चालू आहे आता. ही कालवडी तो ती एक गाभण आहे, ही एक गाभण आहे, ही ती 7-9 महिन्यात गाभ गेलं, ही 7 महिन्यात गाभ गेलं, ही बी आता गाभ गेलं, तो फक्त बारका आहे 9-10 महिन्याचं आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं आपल्या गोट्यात हे मुक्त गोट्यामुळं आपल्या गाय चांगल्या राहतात. मुक्त गोटा आहे ना, त्या मुक्त गोट्यामुळे गाय धुयाचं प्रमाण जास्त लागत ना. महिना गाय नाही धुतल्या तरी खराब होत नाही, काय नाही. रवताचं प्रमाण वगैरे व्यवस्थित सगळं चालतंय. गायची इम्युनिटी चांगली राहते या. आणि दुसरी गोष्ट व्यायाम भरपूर मिळतोय. शक्यतो करून मुक्त गोटा असणं फार गरजेचं आहे तुमचं. या गायींना बाहेर कधी सोडलं? आता या गायींना जरा काम चालू आहे शेडचं म्हणून बाहेर सोडलं नाही, तर ह्या गायी 10लाच बाहेर जातात, 10 वाजताच. आता ते काम चालू आहे ना, या काम बघूया आपलं. आपलं दूध कुठं जातं म्हटलं? आपलं दूध ही गोविंद, फलटणची डेअरी आहे ना गोविंद, ती काय 7-8 केन आपली जातात रोज. ते गाय बांधाय आता जागा नाही, त्याच्यामुळं आधी शेडचं नियोजन चालू आहे. आणि ही शेड जे आहे त्या मुक्त गोट्यात, आपला मुक्त गोटा आहे त्याच्यात असं जास्त आपण शेण ठेवत नाही. का तर जास्त शेण ठेवलं की मग मच्छर डासाचं प्रमाण वाढतं या. आणि ह्या जे कालवडी आहेत आपल्या, त्या कालवडी थोड्या दिवसाच्या कालवडी आहेत. तर ह्या कालवडी आपण अशा पद्धतीने तयार करतो या की ह्या 3-4 कालवडी आता गाभ आहेत. आपण ह्याच्यावर जास्त 10-11 कालवडी आहेत आपल्या. तर ह्या कालवडींना खाणं ही आता कामं चालू आहे, त्यामुळे नियोजन जरा थोडं चालू आहे म्हणजे पुढच्या पद्धतीनं. आणि
यांना एक टाईमच फक्त पेंट असते, 2 टाईम नाही. प्रत्येकाला 1 किलो पेंट फक्त आपण देतो. आता पावसाळ्यात आपण बघतो की काही ठिकाणी बंदिस्त मुक्त गोठा पण करायला सुरुवात केली आहे, त्याच्याबद्दल तुमचं मत काय असेल? पावसाळ्यात मुक्त गोठा करा तुम्ही, पण त्याला ढाळ पाहिजे आणि ती एका ठिकाणी पाणी सगळं गेलं पाहिजे. तुम्ही असा हे करून, आता हे आपला मुक्त गोठा कसा आहे बघा, या बघा पूर्ण ढाळ आहे, ह्याला पूर्ण खाली खाली गेलाय, 1 फूट खाली गेलाय. त्यामुळे पाणी सगळं आलं की ह्यात राहत नाही, सगळं आपल्या पिकात पाणी जाते. आणि ऊस आपलाच का? हा ऊस आपलाच आहे. आणि ही तर विहीर आहे, ह्या गोट्यातलं सगळं जी पाणी आहे मुतारी सगळी ह्या विहिरीत जाते आपल्या. आपण तेवढ्यासाठी विहीर पाडलेली आहे, ही गोट्याचं नियोजन करून. त्याला पाणी चांगलं लागलेलं आहे आपल्याला. इथं होल आहे, त्या होलाचं पाणी आपण विहिरीत सोडतो आणि गोराचं पाणी प्यायला आपल्याला दुसरी विहीर आहे, ही फक्त मुतारी घाणसाठी ठेवली आहे. म्हणजे सगळी आतून ते सिस्टीम केलेली आहे, सगळे आतून सगळी सिस्टीम करून इथं पाणी सोडले, त्या कोपऱ्यात येते बघा ती, तिथं सगळं पाणी येते. आता हे काम चालू आहे त्यामुळे जरा थोडासा मुक्त गोठा तुम्हाला खराब दिसेल. हा जर पुढच्या महिन्यात आला तुम्ही तर ही 80 बाय 16चं मोठं शेड चालू आहे. कधी तर गुरं व्यवस्थित तिथं खाल्लं की सोडायची, लगी तिथं खायापुरतं बांधायचं. शेण वगैरे ह्या गोठ्यात मुक्त गोठा तुम्ही सांभाळला तर फक्त शेण जास्त नाही साठलं पाहिजे. शेण महिन्याला 15 दिवसात एकदा शेण ओढलंच पाहिजे. आता ही शेड चालू आहे 130 फुटाचं. किती? 130. हा 130 बाय ह्या, का तर ह्याला चारी बाजून हवा येते ना. हवा जेवढी जास्त येईल तेवढे जनावर चांगली राहतात. वैरणीचा तुटवडा कधी बसतो का? नाही काय बसत. आपण कसं आपण फिरत असतो त्यामुळे आपण वैरण आधीच घेऊन ठेवलेली असते. ते मुरगास बॅग आपल्याच आहेत का? हे आपल्याच मुरगास बॅग आता 50 भरले, ते अजून 100 बॅग भरायची आपल्याला. बरं. आपण उन्हाळ्यासाठी वला चारा मिळत नाही, त्यासाठी ही उन्हाळ्याचा चारा आपण तयार करून ठेवतोय स्टॉक. मला सांगा की आता मग या 2 दिवस आहे तुम्ही संपूर्ण नियोजन बघितलं, अतिशय सुंदर नियोजन. तर यामुळे तुमच्या जीवनात कोणते कोणते बदल झाले? या जीवनात आपल्याला एक पहिलं आपण एवढं धंदा करायचं, पण आपल्याला एक 50,000 रुपये कधी एक मुठी येत नव्हतं. आज आपल्याला 10 दिवस गेलं की 1 लाख 1.5 लाख रुपये आपला पगार येतोय. तो फिरवावा लागतोय सगळीकडं, पण समाधान 1 दिवस येतंय. त्याचं समाधान आहे, किंवा आपण कामं कुठलीही करू शकतो. एखादी अडचण आली काय आली तरी आपण तो मिटवू शकतो. 4 दिवस पुढं कुठली गोष्ट ढकलू शकतो. तर याचं भविष्य कसं वाटतंय दूध व्यवसायाचं पुढे? भविष्य हा धंदा मी आता जवळजवळ मान तालुक्यात बऱ्याच गावातून फिरतोय. माझं नाव तुकाराम खाडे. मी 33 वर्षाची प्रॅक्टिस आहे आणि मी काम चांगलं केलं आहे. मी 12 महिन्यात 1 दिवस सुद्धा हॉल्ट न मारलेला म्हणजे असं दिवस आहे माझा. एक म्हणजे वर्ष गेलं आहे आणि मी 18 तास ड्युटी केलेली आहे. त्यामुळं भविष्यात हे धंदा परवडत नसल्यामुळे बरंच गोठं लॉसला गेले ते. आणि लोक काय करते, ह्या धंद्याकडं किती दर 50 रुपये दर मिळाला तरी नको म्हणते. का तर 50 रुपये 4 महिने दर येणार, 3 महिने येणार, परत दर खाली पडतोय. त्यामुळे लोकांचा ह्या धंद्यावर आता विश्वास बऱ्यापैकी कमी झालेला आहे. लोक म्हणजे नको म्हणते, ती शेरडं घेऊ म्हणते, ती मेंढ्या घेऊ, कुठं काय कोंबड्या पाळू. पण ह्या धंद्याकडे ही धंदा तसा वास्तविक विचार केला तर एवढा सोपा नाही. त्याला पूर्णपणे ताकद, आपल्या जवळ पैसे नसले दुसरे पैसे पाहिजेत. एखाद्या वेळी गाय आजारी पडली, तुमच्याकडे पैसा नाही, किंवा एखादं काय करायचं आहे तरी चारा घ्यायचा एखादा, तरी तुमच्याकडे ज्या दुधात पैसे नसले तर बाहेरचे पैसे इथे लावावं लागते, तर परत तिकडले पैसे तिकडे फिरवावं लागते. दादा खूप खूप धन्यवाद, तुम्ही एवढी संपूर्ण माहिती दिल्याबद्दल. तुमच्या पुढच्या वाटचालीस पण खूप खूप शुभेच्छा. ओके, धन्यवाद. थँक्स.